नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत 2024 मध्ये या योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, 16व्या हप्त्यांसाठी केले आहेत मोठे बदल। आता शेतकऱ्यांना कशा प्रकारे पैसे 2000 रुपये मिळणार आहेत याची माहिती सर्वात पहिले पाहणार आहोत। व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की व्हिडिओला आत्ताच लाईक करा। तर चला तुमचा वेळ न घालता आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबवली जाते। मात्र आता राज्य पातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आलेला आहे। सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपयांची मदत 3 टप्प्यांमध्ये दिली जाते। या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे, ज्याद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेची रक्कम मिळवून देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच की पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना असून ती शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे या उद्देशाने राबवली जात आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियास 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 4 महिन्यातून एकदा अशी मिळून एकूण वर्षाकाठी 6000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी हे उपलब्ध होणारे 6000 रुपये भांडवल आणि गुंतवणुकीसाठी वापरता येतात। मात्र आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हे पैसे वेळेत मिळवून देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात ई-केवायसी माहिती भरण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत। त्यांच्याकडून रखडलेल्या रकमेसह आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्याचे काम 45 दिवसाच्या आत करण्याचे सरकारने सांगितले आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, नोडल अधिकारी याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत। तर दरम्यान शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 15 हप्ते दिले गेले आहेत। फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 16व्या हप्त्यांचे 2000 रुपये जमा होतील। मात्र आता 16व्या हप्त्यांची रक्कम या नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाणार आहे। ग्रामस्तरीय नोडल अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सामायिक सुविधा केंद्र, प्रगतशील शेतकरी, त्याचबरोबर FPO, FPC याची नेमणूक करण्यात येणार आहे असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आणि सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एकदाच 2000 रुपये जमा होतील। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान योजनेत थोडासा बदल करण्यात आलेला आहे। ही अपडेट सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असल्यामुळे हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा।